ईदच्या दिवशी जम्मू आणि काश्मीरमध्ये ईदगाह मैदानात स्थानिक आणि सुरक्षा दलांमध्ये बाचाबाची झाली। श्रीनगरमधल्या ईदगाह मैदानात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते। यावेळेला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला। जम्मू काश्मीरमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून पोलिसांनी ईदगाह मैदानावर आज नमाज अदा करण्याची परवानगी नाकारली होती। यावेळेला जमावानं पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली। यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला। बँकेच्या लॉकरमधून तुमची एखादी वस्तू जर का चोरीला गेली किंवा गहाळ झाली तर बँक भरपाई देणार नाही। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ही धक्कादायक माहिती दिली आहे। दिल्लीतील एक वकील कुश कालरा यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत एक प्रश्न रिझर्व्ह बँकेला विचारला होता आणि त्यावर उत्तर देताना आरबीआयसह इतर 19 सार्वजनिक सरकारी बँकांनी हे कटू वास्तव सांगितलं आहे। जर बँक भरपाई देणार नसेल तर बँकेच्या लॉकरमध्ये पैसे का मोजायचे, विविध जिन्नस ठेवायला, असा सवाल आता ग्राहक विचारू लागले। मापामध्ये चोरी करणाऱ्या पेट्रोल पंपांवर ठाणे क्राईम ब्रांचनं कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला आहे। नागपूरमध्ये सुद्धा ठाणे क्राईम ब्रांचनं जोरदार कारवाई केली। आज टाकळी परिसरात इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर छापा घालण्यात आला। यावेळेला अत्याधुनिक चिप वापरून ग्राहकांना कमी पेट्रोल विकण्यात येत असल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली आणि यानंतर इथे घेण्यात आलेल्या चाचणीत ते सिद्धही झालं। यानंतर ही कारवाई करण्यात आली। दरम्यान यापूर्वी ठाणे भिवंडी डोंबिवली परिसरात ठाणे क्राईम ब्रांचकडून अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती। तिकडे शिनापूर हत्या प्रकरणी भायखळा कारागृहात असलेल्या इंद्राणी मुखर्जीसह अन्य 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 दिवसांच्या आधी भायखळा कारागृहात मंजुळा शेटे या महिलेचा मृत्यू झाला होता। मात्र पोलिसांच्या मारहाणीत महिला कैदी मंजुळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत महिलांनी आंदोलन केलं होतं। यामध्ये इंद्राणीचाही समावेश होता। यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्यानं इंद्राणीसह 5 महिलांच्यावर नागपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पत्नी आणि नातेवाईकांच्या मुलांचा खून करून पतीनं ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली। पिंपळगाव बसवंत इथल्या पवननगरमध्ये सकाळी 10 वाजता ही घटना उघडकीस आली। आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून नागमल कुटुंब 15 दिवसांपूर्वीच नाशिकच्या पिंपळगावात राहायला आलं होतं। आश्चर्य म्हणजे पतीनं आपल्या मुलाला मारलं नाही। तिकडे जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये दारूच्या नशेमध्ये 7 ते 8 गुंडांनी मोठा धुमाकूळ घातला। गुंडांनी केलेल्या गोळीबारात 2 जण गंभीररित्या जखमी झालेत। काल रात्री भारतनगर परिसरात ही खळबळजनक घटना घडली। दुचाकीवरून आलेल्या टोळक्यानं प्रथम भाजी विक्रेते राजेंद्र काटकर यांच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली। यानंतर या गुंडांनी बाहेर आल्यावर देशी कट्ट्यानं हवेत गोळीबार केला। यामध्ये निखिल झांबरे या युवकाच्या पायाला आणि हाताला गोळी लागली। अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। आणि आता बातमी आहे कोल्हापुरातली। राजर्षी शाहू महाराज यांचा 143व्या जयंती सोहळा कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा पावडा इथल्या शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देत अभिवादन केलं। कोल्हापुरात सामाजिक न्याय विभागातर्फे समता रॅलीचंही आयोजन करण्यात आलं होतं।